तिकडे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले। 2020 पासून वसई विरार महापालिकेची सूत्र प्रशासकाच्या हाती आहेत। आता नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून वसई विरारमधील सर्वसामान्य नागरिकांना काय अपेक्षा आहेत, त्यांचा कौल कोणाला आहे, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। वसई विरार शहर महानगरपालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी झालेली आहे। खऱ्या अर्थाने रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे। आपण आता आहोत या आचोलेच्या इकडील चहाच्या टपरीवर। आपण जर बघितलं तर चहाचा आस्वाद घेत इथे गप्पाही रंगलेल्या आहेत, राजकारणाच्या गप्पा रंगलेल्या आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की या वसई विरार शहर महानगरपालिकेत त्यांना काय अभिप्रेत आहे, लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत, तुमच्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला तर सर्वात पहिलं रस्त्याची फार तारांबळ होते आमच्या लोकांची, कारण आम्ही म्हाताऱ्या लोक किती खड्डे वाचत चालणार, तर रस्ते पहिले आम्हाला चांगले करून द्या, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। नक्कीच अजूनही रस्ते खड्डेमय आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत महिलांचं पालकवर्गांचं नुकसान होतं। काय सांगाल, आणखीन काय काय अपेक्षा आहेत? मूळतः इथे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे वसई विरारकरांचा, की रस्ते गेली 35 वर्ष आज इथे तसेच चालतात। रस्त्यांचे खड्डे बुजण्याचं नाव होत नाही। महापालिका काय करते याच्या कोणाचाही हे नाही आहे। दुसरी गोष्ट, महिलांचं संरक्षण, महिलांच्या संरक्षणाबद्दल इकडचे लोक भरपूर आसक्त आहेत। महिलांबद्दल काही त्यांना वाटत नाही, असा हा प्रश्न दुसरा। आणि तिसरा एक प्रश्न आहे तो हॉस्पिटल। इकडे हॉस्पिटलची मोठी समस्या गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून आम्ही ऐकतोय फक्त की हॉस्पिटल बनत आहे, उद्घाटन होत आहे, पण हॉस्पिटल बनत नाही आहे। या 3 मेजर इकडच्या हे आहेत सुधारण्याच्या गोष्टी आहेत। 3 गोष्टी आहेत, महिलांची सुरक्षा, रस्ते, लाईट आणि हॉस्पिटल। नक्कीच मूलभूत सुविधा चांगल्या आखून विचारूया, काय सांगाल या नवीन लोकप्रतिनिधी काय अपेक्षा आहे? कारण की 2020 पासून प्रशासकीय राजवट होती। आता काय आहे, गेल्या 30 वर्षापासून मी नालासोबत राहतोय, तर अजूनपर्यंत रस्ता कधी बनलेलाच नाही आहे। ठिगळ्यांचा रस्ता आहे, ठिगळं लावतात हां, आणि त्याच्यामुळे फार त्रास होतो लोकांना, ॲक्सिडेंट्स होतात हां। त्याच्यामुळे ज्या सुविधा पाहिजे ते लक्षात देत नाहीत, जे प्रत्येकजण आपापले पैसे कमवण्यात दंग आहेत, समजला। त्यामुळे हे कधी सुधारणार हे आम्हाला कळत नाही। आता जायचं वेळ झाली, समजला, तर ते कोण लक्ष देत नाही। जरा बघा त्यांच्याकडे, त्यांना काहीतरी सुधारणा करा काहीतरी, त्याशिवाय काय होणार नाही। आणि याची लोकवस्ती वाढली इकडे, काय सारखी लोकवस्ती वाढतच आहे सारखी, त्यामुळे मला नाही वाटत की लवकर सुधारणा होईल याच्यात। नक्कीच महानगरपालिकेमध्ये लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्या दृष्टीने मूलभूत सुविधाही पाहिजे अशी ही मागणी आहे। काय सांगाल, आणखीन काय काय अपेक्षा आहे या नवीन? सारखे लाईट जातात, लाईट जायचा जो हे आहे त्याचा काय, त्याला काय हेच नाही। लाइट सार्कल लाइट जाता है। एवरसाइन सिटी में यहाँ पे थोड़ा से आगे जाएंगे तो जो मेन रोड पे हुआ इतने बड़े बड़े खड्डे वो हो गए, जो रिक्शा वालों को जाने आने में बहुत तकलीफ होती है। और मतलब जैसे वो जा रहे हैं तो उनको ऐसे खड्डे हैं कि जो 10 मिनट में जाता है वहाँ घंटा आधा घंटा लग रहा है। तो सरकार को जल्दी से जल्दी वो खड्डे को, रोड को समचीकरण वो अच्छा कराना चाहिए। और बाकी भी जगह पर ये एवरसाइन में जो पानी भर रहा है, इसके लिए उन्होंने गड्ढे की व्यवस्था जो की है, एकदम छोटे छोटे गड्ढे, वो गड्ढे बड़े करे ताकि बरसात के दिनों में पानी न भरे। आए दिन हर साल यहाँ पे एवरसाइन सिटी में पानी भर जाता है। ये बिल्डर लोग किधर भी बिल्डिंग बांध देता है और बाद में होगा पानी की आवक है वो मतलब उधर ही जमा हो जाता है और पानी आगे निकास नहीं होता है। तो पानी का निकास करे और वो मतलब सरकार उस पर ध्यान दे ज़्यादा से ज़्यादा। धन्यवाद। वसई विरारमध्ये जर पाहिलं तर अनेक अपेक्षा या नागरिकांच्या आहेत। नवीन लोकप्रतिनिधी ज्यावेळी होतील त्यांनी रस्त्यांबरोबर रस्ते आहे, पाणी आहे, वीज आहे, अशा आणि हॉस्पिटल आहे, अशा अनेक समस्या आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत अशा अपेक्षा त्यांच्या आहेत। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।